कोकण हातसो गेलो रे, कोकण हातसो गेलो. कोकणात काय झालं तर कोकणात ठाकरे गटाची नाचक्की झाली आणि त्या बदल्यात बाळमानेंची हकालपट्टी झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेचा विधान परिषद मतदारसंघ. कोकण म्हटलं की शिवसेना धनुष्यबाण आणि शिवसेना धनुष्यबाण म्हटलं की कोकण. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य मला आठवतंय, याल तर तुमच्यासह याल तर तुमच्या शिवाय, असं म्हटलं आणि कोकणानं बाळासाहेबांना भरभरून मतं पण दिली आणि प्रेमही दिलं. पण आज त्याच कोकणात, त्यातल्या त्यात तळ कोकणात म्हणजेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं काय झालं? खरं तर विधान परिषदेची ही जागा जिथं ठाकरे गटाचे बाळमाने ज्यांना उमेदवारी देण्यात आली त्यांनी ऐनवेळी आज अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच माघार घेतली. अर्थात माघार घेतली ते घेतली, पण ती कुणासोबत? तर त्यावेळी भाजपचे मंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत उपस्थित होते. म्हणजे मवियाकडून जी उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मिळाली त्याचा एबी फॉर्म बाळमानेंना मिळाला आणि बाळमाने तो एबी फॉर्म घेऊन मंत्री नितेश राणे यांच्यासोबत रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. अर्थात त्यांच्या विरोधात उमेदवार कोण? तर रायगडला होते आताच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे. आता बघा कशी मजा आहे. अनिकेत तटकरे राष्ट्रवादी, अर्थात तिथंच उदय सामंत आहेत, अर्थात ते कुठले? शिवसेना शिंदे गटाचे. आता हे असं समीकरण, पण भाजपचे मंत्री नितेश राणे बाळमानेंना आपल्या सोबत घेऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात नितेश राणे जातात आणि 3च तासात माघार घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून बाळमानेंची हकालपट्टी करतात. अर्थात हे सगळं घडलं कसं हे देखील बाळमानेंनी स्पष्ट केलंय. एकतर या मतदारसंघात उमेदवार आहेत 1018 आणि मवियाचं संख्याबळ आहे 200, म्हणजे किती? जवळपास नगण्य. अशा वेळी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता कोणाची होती? तर महायुतीचीच. पण झालं असं की बाळमानेंचं म्हणणं असं पडलं की अरे मी सूचक म्हणून मला सह्या मागतोय, पण महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांनी मागणी करूनही मला सह्या दिल्याच नाहीत. मग त्या ठिकाणी अजितदादांची ह्याची शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आणि त्याच्या जोडीला काँग्रेस होता. मग या दोघांच्या जर सूचक म्हणून सह्या मिळाल्या नाहीत याचा अर्थ या दोन पक्षांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या उमेदवाराला मदत केली नाही हे उघड होतं. मग अशा वेळी अनिकेत तटकरे यांचाच फायदा होणार. मग बाळमानेंनी स्पष्टपणे म्हटलं की या ठिकाणी पूर्वीपासून घोडे बाजार सुरू झाल्याचं कानावर आलं आणि घोडे बाजार ही कोकणाला, हिताला किंवा कोकणाच्या संस्कृतीला पटणारं नाही. शेवटी मला माघार घ्यावी लागली. मग बाळमाने आजच्या दिवशी तडक रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तिकडं नितेश राणे आले, दोघंही त्या ठिकाणी गेले. बाळमानेंनी माघार घेतली आणि सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विधान परिषद मतदारसंघात बिनविरोध निवडून आले. आता बाळमाने नेमके कोण आहे की ज्यांची हकालपट्टी तडकाफडकी उद्धव ठाकरेंनी केली? मुळातच बाळमाने हे भाजपचे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आणि भाजप त्यावेळी त्यांनी तिथं रुजवली कोकणामध्ये, ज्यावेळी नारायण राणे हे शिवसेनेत होते. आणि तिथं तर नारायण राणे शिवसेना म्हणजे हे समीकरण असं जबरदस्त होतं. एकतर कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यात मालवण सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे, आणि अशा व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी फाईट द्यायचं काम बाळमाने यांनी केलं. 1999ला या ठिकाणी बाळमानेंना भाजपनं उमेदवारी दिली आणि बाळमाने निवडून आले, आमदार झाले. त्यानंतर 2004ची निवडणूक लागली, 2009ची निवडणूक लागली, पण दोन्ही निवडणुकींमध्ये बाळमानेंना पराभव स्वीकारावा लागला. नंतर 14 नंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातलं समीकरणच बदललं, कारण की 2014ला या ठिकाणी भाजपचं सरकार आलं. अर्थात आता बाळमानेंची गोची अशी झाली की नंतरच्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जो दबदबा उदय सामंत यांचा तयार झाला होता
त्याला छेद देणं अवघड झालं होतं. तिकडे नारायण राणेंनी देखील शिवसेना सोडली होती, ते देखील स्वाभिमानी आणि मग नंतर भाजपमध्ये दाखल झाले होते. आता करायचं काय? राजकीय स्पेस तर मोकळी होती, पण स्वतःचा फायदा होत नव्हता. मग अशा वेळी बाळ माने यांनी पुन्हा एकदा शिवसेना या पक्षात जाण्याऐवजी, कारण की तोपर्यंत 2022ला उदय सामंत शिवसेनेच्या शिंदे गटात गेले होते आणि मग जी स्पेस मोकळी झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची, त्या ठिकाणी जाणं पसंत केलं. अशा वेळी अर्थातच उदय सामंत व्हर्सेस बाळ माने, म्हणजेच शिवसेना शिंदे गट व्हर्सेस शिवसेना उद्धव ठाकरे गट. जोरदार फाईट झाली, चुरशीची लढत झाली, पण तिथंही बाळ मानेंना पराभव स्वीकारावा लागला. आता मात्र पक्षाशी निष्ठावंत असल्यानं आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं बाळ मानेंना उमेदवारी दिली. चला, 2024ला तुम्ही विधानसभेत नाही जाऊ शकलात तर विधान परिषदेत तरी जाल. पण झालं असं, बाळ मानेंनी ऐनवेळी आपलं अवसान गळ्यालासारखं दाखवलं. अर्ज तर घेतला, पण नंतर पुन्हा माघार घेतली आणि याचाच फटका त्या ठिकाणी बसला. तो खरं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला. इन बिन 4 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाल्या. तिकडे परभणी, हिंगोली आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. आणि आता इथली अशी परिस्थिती आहे की जिथं कोकणामध्ये ज्या शिवसेनेने एके दिवशी फक्त भगवा आणि भगवा हेच वातावरण बघितलं होतं, आता मात्र त्या ठिकाणी नितेश राणे असोत, निलेश राणे भले शिवसेना शिंदे गटात असले तरी ते राजकीय समीकरणं आहेत आणि नारायण राणे आहेतच. एकंदरीत काय तर इथे ऑपरेशन लोटस हाच प्रकार पाहायला मिळाला आणि तो करून दाखवला नितेश राणे यांनी. शेवटी काय, कोकण जे शिवसेनेचं हृदय म्हणतो आपण, पण आज कोकण हातसो गेलो रे अशी परिस्थिती ठाकरे गटावर आली आणि शेवटी ठाकरे गटाची नाचक्की, पण फटका बाळ मानेंना पक्षातून हकालपट्टी. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.